आता हा आपलं एवढं मोठं गुरुगोविंद सिंगाचं हे शहर असून सुद्धा इथं स्वच्छता आहे काय? बिलकुल नाही. ही स्वच्छता ही नांदेड शहर स्वच्छ झालं पाहिजे आणि समृद्ध झालं पाहिजे, हे पण माझं धोरण आहे. त्याचबरोबर आपण बघत आहोत की महिलांना संरक्षण पाहिजे. महिलांना काय पाहिजे? संरक्षण पाहिजे. आपल्या माता भगिनीला संरक्षण जर मिळालं तर नक्कीच आपल्याला इथं आपला खरा विकास झाला असं म्हणता येईल. त्याच्याबरोबर आपण बघतो की आता सध्याला आरक्षणाच्या बाबतीमध्ये खूप मोठा जे काही चाललं आहे मराठा बांधवांकडून किंवा आमच्यात येऊ देत नाही असं, परंतु असं मला माहिती की जाती वाटीच्या याच्यातून जे आरक्षण चालत आहे, आरक्षण कोणाला पाहिजे? जसं वयोवृद्ध आहेत, महिला आहेत, एखादा अपंग आहे, हे आरक्षण असते ना. अपंगाच्या जागी दुसरा बसतो तिथं, पण त्याचा त्याला तो भेटला पाहिजे ना. तसंच आरक्षण हे गरजवंताला भेटलं पाहिजे. कोणाला भेटलं पाहिजे? गरजवंताला. एका त्याच्या घरात एकदा नोकरी लागली, त्याच्या पोराला लागणार नोकरी, त्याच्या पोराला लागणार, त्याला शिक्षणात लाभ भेटणार, दुसऱ्याला भेटू दे ना, दुसऱ्यालाही भेटू द्या. शेवटच्या घटकाला जर या आरक्षणाचा लाभ भेटला तरच हे भारत प्रगत होणार आहे. आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी जे आरक्षणाचा कायदा लिहिलेला आहे हे खऱ्या अर्थानं लोकशाही आपल्या इथं नांदत आहे, हे आपल्याला बघायला भेटणार आहे. नाहीतर माझ्या जातीला द्या, माझ्या जातीला द्या, माझ्या जातीत येऊ देत नाही असं चालेल ना. सध्या शेवटच्या घटकाला मिळू दे ना, ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. मी बोलणार आहे की शेवटच्या घटकाला आरक्षणाचा लाभ मिळून देणार, हेही माझं याच्यामध्ये वाक्य आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगतो. आता बघा, पर्यावरण म्हणल्यानंतर सर्वच आलं. या पर्यावरणामध्ये जपणं ही गरज आहे. पर्यावरणाकडे आपण दुर्लक्ष करतो की नाही. यापूर्वी बघितलं आपण गावरान ज्या गोष्टी आता ती मागं पडल्यात आणि संकरित गोष्टी पुढे आल्या. याच्यामुळे काय होत आहे? आपल्या शरीराला पोषक तत्व भेटत नाहीत, म्हणून आपले आरोग्य खराब होत आहेत आणि दवाखान्यात जावं लागत आहे. पर्यावरणामध्ये आपल्याला अनेक गोष्टी येतात. आपण शून्य पर्यावरण म्हणल्यानंतर काय काय गोष्टी जपल्या पाहिजे? आपले जनावरं असतील, पशु असतील, झाडझुडपं, अशा अनेक गोष्टी. तर 2 मिनटं जे काय आपण माझं बोलणं ऐकलं आहे, जाता जाता काही गोष्टी, एक कविता मला सांगायची आहे. प्लीज 2 मिनटं वेळ घेतो सर. तर 2 मिनिट लक्ष द्या. आता मी काही निवडणुका लढवल्या आहे. मला एका पत्रकाराने प्रश्न केला की तुम्ही पुन्हा पुन्हा निवडणुका लढत आहे, तुम्ही काही निवडून येत नाही, काही नाही. त्यांना मी हे बोललो, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है दीवारों पर, नन्ही चींटी जब दाना लेकर चढ़ती है चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना, इसीलिए ना आखरती है. कोशिश उसकी हर बार बेकार नहीं जाती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. धन्यवाद बांधवांनो, माझे 2 शब्द ऐकलात. असंच जसं की आता सध्या आपल्या साहेबांनी आपल्या नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर व्यंकटेश काब्दे सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे सगळे जमलेले. आजच्या कार्यक्रमाला आपण साहेब आम्हाला बोलिलात आणि आमचे विचार मांडण्यासाठी आपलं व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिला, याबद्दल मी आपले शतशत आभार मानतो आहे. जे की आपण मराठवाडा हा बघितला असता सर्व महाराष्ट्रामध्ये आपण मागास बघतो. मी सर्व महाराष्ट्रात काम केलेलं आहे, परंतु या मराठवाड्यासाठी आपण सगळ्यांनी झटलं तर मराठवाडा सुद्धा महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या पातळीवर आपल्याला नंबर 1ला न्यायचं आहे. हे साहेबाचं धोरण आणि आपलं धोरण एकच करून याला पुढे न्यायचं आहे. मी 2 शब्द एवढं बोलून 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.